सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या आधी 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशा बातम्या समोर येत आहेत। सरकारला एकच विनंती, हे लवकरात लवकर पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आहे। काही बातम्यांनुसार हे माहिती येत आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 4500 रुपये असे एकूण पैसे येण्याची शक्यता आहे। कारण आता निवडणुका सुद्धा आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा हप्ता नोव्हेंबर पासून शिल्लक आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा रोज विचारला जाणारा प्रश्न की आम्हाला हे पैसे कधी जमा होणार, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता टाइम्स नाऊ मराठी या न्यूजपेपरमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा हप्ता नोव्हेंबर पासून शिल्लक आहे। त्यामुळे हे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे। याच हप्त्याच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर पासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाहीये। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाहीये। आता या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। तर नेमकं बघा, तुम्ही पाहू शकता की काय घडलेलं आहे। तर राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला। राज्यातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली। त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती। पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत असे दिसून आले। तरी सुद्धा निवडणूक आयोगाचे जे सचिव आहे त्यांनी माहिती सांगितली आहे की लाडक्या बहिणींचे पैसे अडवून चालणार नाही। लाडकी बहीण योजना जुनी आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा 3 महिन्याचे एकत्रित 4000 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र या संदर्भात अधिकृत माहिती जरी समोर आली नाही तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या सचिवांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे म्हणजे जे काही हालचाल आहे ते सुरुवात म्हणजे पैशांच्या वितरणाची हालचाल आहे ती सुरुवात झालेली आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणारच आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारकच आहे। कारण 31 डिसेंबर 2025 ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख असणार आहे व लाडकी बहीणमध्ये जी पात्रता आहे ते पूर्णपणे ई-केवायसी वरती डिपेंड आहे। त्यामुळे तुमचे हप्ते जर तुम्हाला वेळेवर पाहिजे असेल तर नक्कीच ई-केवायसी करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचे हप्ते कायमचे बंद होण्याची शक्यता आहे। तर ई-केवायसी दुरुस्तीसाठी एक संधी सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही एडिट ऑप्शनवरती जाऊन नक्कीच एडिट करू शकणार आहात। तुमची ई-केवायसी चुकली असेल तर वन टाइम जे काही तुम्हाला एक टाइम दुरुस्ती करता येणार आहे। त्यामुळे नक्कीच हे जे ई-केवायसी चुकली असेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत जमा झाले नक्कीच सांगायचं आहे। कारण ऑक्टोबरपर्यंत तुमचे पैसे जर जमा झाले असतील तर नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे तुम्हाला नक्कीच जमा होतील। व अजूनही केवायसी प्रक्रिया कशी करायची समजत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्यामुळे ते बघून ई-केवायसी करा। प्रश्नांमध्ये बदल झाले आहे त्यामुळे ते प्रश्न व्यवस्थित वाचा। लाडक्या बहिणींनो, आपल्या खात्यात 4500 रुपये यावं असं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा हो म्हणून। आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरकारला सुद्धा असं वाटायलाच पाहिजे की लाडक्या बहिणींना आता 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा झाले पाहिजे आहे। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।